आम्ही निघाले हॉस्पिटलमध्ये कारण की आरवची तब्येत थोडीशी बरी नाहीये. इंडियावरून पार्सल आले कारण की आरवचा बर्थडे जवळ येतोय. लेट्स गिव अ शॉट. यमी. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर. आय होप तुम्ही सर्व मजेत आहात. आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत. सो आज आहे बुधवारची दुपार झाले. अवधूत सुद्धा कामावरून आलेला आहे सध्या आणि आरव पण मागे आहे बसलेला. ॲक्च्युली आम्ही निघाले हॉस्पिटलमध्ये कारण की आरवची तब्येत थोडीशी बरी नाही आहे. सो आम्ही विचार केला की एकदा डॉक्टरला दाखवून देऊया, कारण की आणि नंतर मग काही म्हणजे जास्त काही प्रॉब्लेम नसेल तर काही टेन्शनची गोष्ट नाही आहे. पण म्हणून म्हटलं की चला थोडंफार काही आपल्याला जाणवतं आहे ना, तर मग डॉक्टरांना दाखवलेलंच बरं आहे. सो आम्ही निघालो आहे एमर्जन्सी केअरमध्ये. सो इथे एमर्जन्सी केअर म्हणजे तुमच्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला जावं लागतं आणि तिथे तुम्हाला काही वेटिंग टाईम असतो. त्याच्यात डॉक्टर्स तुम्हाला बघतात आणि जर एमर्जन्सी असेल तर मग त्याप्रमाणे तुम्हाला ट्रीट करतात. सो आम्ही तिथे जायला निघालो आहे आता. तर आमच्या घरापासून हे जवळपास 8 मिनिटं ड्राईव्हवर आहे जवळचं हॉस्पिटल. तर आम्ही तिथे चाललो आहे आता. सो आणि मी सकाळी याच्या आधीसुद्धा अपॉइंटमेंट पण बुक केली. जे आमचे फॅमिली डॉक्टर आहेत ना त्यांच्याकडे अपॉइंटमेंट बुक केली, पण त्यांच्याकडे आज वॉक इन अपॉइंटमेंट नव्हती आणि उद्याची पण नाही आहे. सो फ्रायडेची अपॉइंटमेंट अवेलेबल होती, पण मला आरवच्या केसमध्ये काही म्हणजे रिस्क नसतो घ्यायचा, कारण की लहान मुलं कसं सांगू शकत नाहीत बऱ्याच गोष्टी आणि आपल्याला कसं कळतं की बाबा सिरियस सिच्युएशन आहे की नाही, त्याप्रमाणे आपण मग 1-2 दिवस थांबायचं की नाही डिसाईड करू शकतो. पण लहान मुलांच्या बाबतीत तसं नसतं. सो ते काही सांगू शकत नाहीत जास्त, म्हणून मग म्हटलं की ठीक आहे, थोडंफार काही जाणवतंय आपल्याला, मे बी याला त्रास होतोय तर आपण डॉक्टरांना एकदा दाखवलेलं बरं आहे, कारण की मग शंका दूर होऊन जाते ना आणि मग 2 दिवस वाट बघण्यात काही अर्थ नाही आहे. सो म्हटलं की चला एमर्जन्सी केअरमध्ये जाऊया आणि दाखवून येऊया. तर इथे जरी एमर्जन्सी म्हटलं तर 5-6 तास लागतातच. सो घरून त्याचा डब्बा वगैरे सगळं घेऊनच आलो आहे आम्ही आणि जसं अवधूत आला तसं आम्ही निघालो. तर आता हॉस्पिटलमध्ये आम्ही पोहोचलो आहे, त्याच्या पार्किंग लॉटमध्ये आणि आता जाणार आहे आतमध्ये. तर सगळ्यात आधी तर ती लोक चेक इन वगैरे करून घेतात आणि त्याच्यानंतर सगळी इन्फॉर्मेशन वगैरे जे आहे ते विचारून घेतात, काय प्रॉब्लेम आहे काय नाही आहे, आणि त्याच्यानंतर मग डॉक्टर तुम्हाला तसं ट्रीट करतील. तुम्हाला म्हणजे थांबावंच लागतं थोडा वेळ सो प्रत्येक गोष्टीसाठी, आणि मग बघतील किती सिरियसनेस आहे, काय काय आहे ते सगळं बघतील आणि म्हणजे शेवटपर्यंत आपल्याला कळेल की काय प्रॉब्लेम आहे, सिरियस किती आहे, काय आहे. सो म्हणून म्हटलं की चला आज जाऊया, वेळ पण आहे आणि आज माझी सुट्टी पण होती. सो मी म्हटलं अवधूतला की आज गेलेलं बरं आहे, कारण की वेळ मला आहे आणि आता किती वाजले, संध्याकाळ 3:15 झालेले आहेत ना दुपारचे, तर रात्रीपर्यंत आम्ही घेऊ शकतो 4-5 तासामध्ये घरी. सो म्हणून आम्ही एमर्जन्सी केअरमध्ये आलो आहे. तर चला आता पटकन आतमध्ये जातो आणि बाकीच्या जे काही अपडेट असतील मी तुम्हाला नक्की सांगतेच. या क्लिपच्या नंतर लगेचच मी एक क्लिप अटॅच करणार आहे, जे आम्ही आरवला इंडोर प्ले एरियामध्ये खेळण्यासाठी घेऊन गेलेलो मी आणि अवधूत. सो तिथे आम्ही काही रेकॉर्डिंग केलेली, सो तुम्ही ती बघून या. तोपर्यंत आपण लवकरच भेटूया थोड्या वेळात. तोपर्यंत आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन थोडं चेक इन वगैरे करून येतो. आम्ही निघालोच होतो घरातून आणि बाहेरच आम्हाला हे 3 सायबेरियन हस्की दिसले. खूप क्यूट होते, म्हणून मी ही क्लिप कॅप्चर केली आणि तुमच्याबरोबर शेअर करते. हॅलो मित्रांनो, तर आज आम्ही आरवला घेऊन आलो आहे इंडोर प्ले सेंटर म्हणजेच ओमाय लँडला. ही क्लिप ॲक्च्युली लास्ट वीकेंडची आहे, जेव्हा ॲज अ फॅमिली आम्ही विचार केला की कुठेतरी बाहेर गेलो पाहिजे आणि टाईम स्पेंड केला पाहिजे, जेणेकरून आरवला पण आवडेल आणि आम्हालाही डेली ॲक्टिव्हिटीजपासून थोडा वेळ मिळेल. अशा वेळेस आम्ही ओमाय लँडला जायचा विचार केला, कारण की हे जे इंडोर प्ले सेंटर आहे ना ते माझ्या घरापासून फक्त 15 मिनिटावरच आहे आणि आरवला इथे खूप आवडतं.
आरव याच्या आधी इथे एकदा दोनदा आलेला आहे आणि आम्ही प्रयत्न करतो की त्याला ॲटलिस्ट 1-2 महिन्यातनं एकदा तरी इथे आणावं. असं बघायला गेलं तर लहान मुलांना तर रोज यायलाच आवडतं. जसं की तुम्ही बघू शकता आरवच्या एक्साइटमेंटवरून या व्हिडिओमध्ये की त्याला खूप आवडतं इथे. आपल्या वेळेस असं काहीच नव्हतं, पण आताचे जे काही इंडोअर प्ले सेंटर आहेत ना ते खूप वेल ऑर्गनाइज अँड डिझाईन्ड आहेत, जे मुलांना ॲटलिस्ट 1 ते 2 तास इझिली बिझी ठेवतात. इकडचे इंडोर जे प्ले सेंटर्स आहेत ना ते एवढे पण एक्सपेन्सिव्ह नाही आहेत. कधीतरी ठीक आहे, महिन्यातनं एखाद्या वेळेस यायला काही वाटत नाही आणि 1 तासासाठी किंवा 2 तासासाठी तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही बुक करू शकता. सो आम्ही आज इथे 2 तास थांबणार आहोत, जोपर्यंत मुलांची हौस पूर्ण झाली पाहिजे, सगळं खेळून झालं पाहिजे, म्हणून आज आम्ही इथे त्यांना घेऊन आलेलो आहोत. जसं की तुम्ही बघू शकता की इथे खूप मल्टिपल ॲक्टिव्हिटीज आहेत आणि यात पण त्यांनी ॲक्टिव्हिटीज एजप्रमाणे डिवाईड केलेल्या आहेत. अशा ॲक्टिव्हिटी सेंटरचे स्पेशली मला इंटिरियर आहेत ना खूप पर्सनली आवडतात, कारण की ते खूप अट्रॅक्टिव्ह असतात. या वयात लहान मुलांची फिजिकल आणि मेंटल हेल्थ डेव्हलप होत असते, जे आताच्या आईवडिलांचं फोकस पॉईंट आहे, कारण की प्रत्येक पॅरेंट्सला वाटतं की आपलं बेबी फिजिकली आणि मेंटली स्ट्रॉंग झालं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे इंडोर प्ले एरिया असतात ना ते लहान मुलांसाठी खूप सेफ असतात. मग ऊन असो, पाऊस असो या थंडी, वातावरणाचा काही फरक पडत नाही आणि तुम्हाला जेव्हा जायचं तेव्हा तुम्ही जाऊ शकता आणि ह्या संधीचा लाभ घेऊ शकता. जसं की तुम्हाला माहीतच आहे, कॅनडामध्ये खूप ठिकाणी बर्फ असतो 5-6 महिने, पाऊस कंटिन्यू चालू असतो, त्यामुळे मुलांना जास्त बाहेर आउटडोर ॲक्टिव्हिटीज करायला मिळत नाही. त्यामुळे हे जे इंडोर प्ले एरियाज असतात ते मला तरी खूप बेस्ट वाटतात, कारण की जसं आपण आपल्या लहानपणी बघितलं आहे की आपण हाईड अँड सीक खेळायचो बाहेर गार्डनमध्ये, नंतर मग क्रिकेट खेळायचो. मग आता सर्व बघायला गेलं तर मुलांना या सगळ्या संधी खूप कमीच मिळतात. पहिली गोष्ट म्हणजे याच्यात सगळ्यात महत्त्वाची की आपली जे लाईफस्टाईलमध्ये आता खूप जास्त चेंजेस झालेले आहेत, त्यामुळे लाईफस्टाईल आपली खूप बिझी झालेली आहे. आणि मला असं वाटतं दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे जास्त ओपन प्लेग्राऊंड आहेत ना ते सुद्धा अवेलेबल नसतात काही ठिकाणी. मोस्टली तुम्ही बघितलं इंडियामध्ये पण की असे छोटे मोठे पार्क आहेत पण खूप गर्दी असते. सो त्यामुळे काय होतं, मुलांना तेवढं एन्जॉय करता येत नाही बाहेरसुद्धा. कॅनडामध्ये याच्या उलट आहे, इथे स्पेस आहे खूप जास्त, पार्क पण खूप जास्त आहेत, फक्त इथे वेदरमुळे जास्त बाहेर पडता येत नाही. लहान मुलांचं फ्रीली खेळणं खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ते मेन म्हणजे एन्जॉय करणं. नाही तर मोस्ट ऑफ द मुलं आजकाल तुम्ही बघितलंच आहात की ते टेलिव्हिजन नाही तर मोबाईल बघण्यातच बिझी असतात. आणि बेनिफिट्स बघायला गेले तरी खूप सारे बेनिफिट्स आहे. जसं की इंडोर ॲक्टिव्हिटीमुळे मुलांमध्ये सोशल स्किल्स डेव्हलप होतात. या ॲक्टिव्हिटीज त्यांना ॲक्टिव्ह आणि हेल्दी पण ठेवतात. त्यांना क्रिएटिव्ह तर बनवतातच, त्याचसोबत त्यांचा कॉन्फिडन्स बूस्ट करायला, तसेच कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस वाढवायला खूप मदत करतात. आणि ॲज अ पॅरेंट्स जेव्हा मुलं या ठिकाणी सर्व ॲक्टिव्हिटीज एन्जॉय करतात, इंटरेस्ट दाखवतात, प्रयत्न करतात नवीन गोष्ट शिकायचा, हे बघून आपल्याला आनंद होतोच. आणि आम्हीसुद्धा इथे निवांत बसलेलो आहे, कारण की आम्हाला खात्री होती आरव इथून तरी कुठे बाहेर जाऊ शकत नाही आणि धडपडला किंवा पडला तरीसुद्धा काही लागण्यासारखं काहीच नाही आहे.
बघता बघता 2 तास कधी संपले काही कळलंच नाही आणि आता बस जायची वेळ आली आहे. पण जायच्या आधी थोड्याफार सेल्फी काढल्या आणि आम्ही निघालो घरी जायला. Did you had fun? Yeah, good job. आणि ही क्लिप आहे हॉस्पिटलची, जिथे आरव आपलं स्नॅक एन्जॉय करतोय आणि आम्हीही सुद्धा बसलेलो आहोत, आमच्या टर्नची वाट बघतोय. सो मित्रांनो, आता येऊन जवळपास 2-2.5 तास झालेले आहेत आणि अजूनही आम्ही वेटिंग रूममध्येच आहोत. अजून आम्हाला डॉक्टरनी किंवा नर्सनी अजून बोलवलं नाही आहे. सो अजूनही आम्ही वाट बघतोय, बघूया की काय होते. 2-2.5 तास झाले, अजून तरी काही मूव्हमेंट नाही आहे. फक्त चेक इन केलं आणि त्याच्यानंतर बसलो आहे. तर आरव पण कंटाळलेला ॲक्च्युली तिथे बसून बसून. मग त्याला बाहेर घेऊन आले थोड्या वेळासाठी. तर बस आता जाऊ आतमध्ये पुन्हा आणि आपल्या टर्नची वाट बघू. आणि आरवसाठी तर सगळं त्याचं खायचं सामान मी घरातनंच घेऊन आले होते. तर त्याने आता थोडंफार खाल्लं आहे आणि आता थोडंसं खेळेल. आतमध्ये ना कंटाळला तो आणि मग सारखं बाहेर जायचंय घरी जायचंय करतोय. सो आता जाऊ तर शकत नाही, म्हणून मी त्याला म्हटलं की थोडा वेळ बाहेर चल, म्हणजे फिरून एक राऊंड घेऊन येते. वातावरण छान आहे, एवढं म्हणजे थंडी जास्त नाही आहे, नॉर्मल आहे टेम्परेचर सध्या तरी. आणि बघू अजून किती वेळ लागतोय. मिनिमम वेटिंग टाईम ना 5-6 तास लागतातच. त्यामुळे त्या हिशोबानेच मग घरून सगळी तयारी करूनच यावं लागतं. म्हणून मी आरवच्या खाण्यासाठी पाण्याची बॉटल वगैरे सगळं व्यवस्थित घेऊन आले होते, कारण की मला माहिती इथे थोडा वेळ लागणार. तर चला ठीक आहे, आपण भेटूया लवकरच. काही अपडेट असेल तर मी तुम्हाला नक्कीच सांगते. सो फायनली इथे डॉक्टर येऊन बघून गेले होते आणि आता आम्ही घरी जायची तयारी करतोय. तर म्हटलं जायच्या आधी तुम्हाला हॉस्पिटलचे इथे रूम कसे असतात ते दाखवून देऊ. Okay. See, they gave Aru some painting. That's a beautiful painting, Aru. Who did this? I did that. Aru did that. Wow, that's really creative. I like it, Aru. Okay. सो हॅलो मित्रांनो, आत्ताच आम्ही घरी आलो. आता वाजलेत 8:25 आणि नेमकंच आलो. आणि येताना आम्ही जसं तुम्ही बघितलं की आम्ही सबवेला गेलेलो आणि सबवे सँडविच घेऊन आलो आहे, कारण की उशीर झाला आणि घरी येऊन जेवण बनवायला अजून उशीर लागला असता. आम्ही भेटलो डॉक्टरांना. आरवला त्यांनी प्रिस्क्रिप्शन दिलेलं आहे. इकडचं जे ड्रग स्टोर आहे तिथे आम्ही प्रिस्क्रिप्शन नेऊन दिलं त्यांना आणि त्यांनी सांगितले की जवळपास 1-1.5 तासानंतर येऊन कलेक्ट करायला. सो आता आम्ही घरी आलोय, पटकन सबवे सँडविच खाऊन घेतो, मग अवधूत जाऊन प्रिस्क्रिप्शन घेऊन येईल. सो आता ओव्हरऑल बरं आहे त्याला काही असं म्हणजे जास्त काही प्रॉब्लेम नाही आहे. सो त्यामुळे ठीक आहे. आणि बस आता झालंय, आता आम्ही पण सबवे सँडविच आणलंय ते खाऊन घेतो पटकन. आणि रात्र झालेली आहे, लवकर झालं ॲक्च्युली. डेली म्हणजे ना नेहमी खूप जास्त वेळ लागतो, पण आज तेवढा वेळ नाही लागला, 4 तासात झालं आमचं सगळं. सो मित्रांनो, आजचा जो व्लॉग आहे ना तो आपण इथेच संपवूया आणि लवकरच नवीन व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत या व्लॉगला खूप लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि हो, याच्यानंतर मी अजून एक क्लिप अटॅच करणार आहे, कारण की एक रिसेंटली आमच्या घरी इंडियावरून पार्सल आलेलं आणि ते पार्सल आम्ही ओपन केलं. सो त्याची पण ओपनिंग व्हिडिओ मी याच्यात अटॅच केलेली आहे. काही वस्तू होत्या ज्या मला हव्या होत्या आणि काही राहिल्या होत्या, तर म्हटलं की ते कुरिअर करून आपण इथे मागून घ्याव्या. सो त्या आलेल्या आहेत आणि त्याची व्हिडिओ आहे ती मी रेकॉर्ड केलेली आहे आणि ती आता मी याच्यानंतर लावते. तर प्लीज बघा आणि व्हिडिओ बघून झाल्याच्या नंतर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपण भेटूया लवकरच. सी यू नेक्स्ट टाइम. बाय बाय. तो हॅलो मित्रांनो, आज आहे सोमवार आणि सोमवारची संध्याकाळ झाले आणि अवधूत जेव्हा घरी आला ना 4-4:30 वाजता, वी विल ओपन. आरवला खूप एक्साइटमेंट आहे आणि तुम्हाला माहिती आहे या बॉक्स मध्ये काय आहे.
हा बॉक्स आम्हाला इंडियावरून आलाय. सो हो, इंडियावरून पार्सल आलंय कारण की आरवचा बर्थडे जवळ येतोय. तर त्याच्यासाठी त्याच्या आजी आजोबांनी गिफ्ट्स पाठवलेले आहेत आणि काही थोड्याफार वस्तू पाठवल्या. तर चला ओपन करून बघूया याच्यात काय काय आहे. आणि आरवला तर खूप आतुरता लागली, जेव्हापासून तो बॉक्स आलाय त्याला तो ओपन करायचा आहे. तर चला वेळ न वाया घालवता पहिला बॉक्स ओपन करूया. शॅल वी ओपन? ये Where's Aro's knife? तिथे होती ना. आरवची प्रिटेंड नाईफ आहे. काय आहे काय आहे काय आहे Mama. सी दिस इज चिक्की. यू लाईक इट राईट आरव? Open. ओपन. हा, मम्मा विल ओपन. ओके. बघ मस्त मस्त आहे. अजून काय पाठवलंय? लाडू. Open. Yeah, we will open. Papa, can I open? Yes, Aru. We can open laddu. Let's open it, okay, Aru? Is it yummy? Yeah. Ooh. काय काय आलं बघ आपल्याकडे. चिक्की आले, लाडू आले Laddu. आणि हे तर पप्पाचे सॅम्पल आहे. इथे आरवच्या बर्थडे साठी ड्रेस पण पाठवलाय. Wow, अरे, that's did a you like nice your dress? Yeah. Good job. सो असं आमचं छोटंसं पार्सल आलेलं आहे इंडियावरून. सो अवधूत तर खूप एक्साइटेड आहे कारण की मोस्ट ऑफ द वस्तू त्याच्या पण आवडीच्या आहेतच. आणि आरव पण खूप एक्साइटेड आहे, हो ना आरव? झालं आमचं अनपॅकिंग. जो आता आमचं छोटंसं बॉक्स आलेलं आहे इंडियावरून पार्सल, ते आम्ही ओपन केलेलं आहे. आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच हसू आहे कारण की इंडियावरून काही आलं ना तर त्याचा आनंद खूप असतो. म्हणजे एक वेगळीच एक्साइटमेंट असते आणि खूप छान वाटतं जेव्हा असे पार्सल्स येतात. सो मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितले मला काही स्पायसेसचे सॅम्पल्स पाहिजे होते तर ते आलेले आहेत. माझा शालू मागवला आहे मी काही स्पेसिफिक रिझनसाठी, तर ते तुम्हाला लवकरच कळेलच. आणि देन त्याच्यासाठी आरवसाठी पाठवलं आहे कारण की आरव इंडियाला होता ना, त्याला राजगिऱ्याचे लाडू खूप आवडायचे आणि तो खूप आवडीने खायचा म्हणून ह्या काही वस्तू पाठवल्या आहेत. अवधूतला ना चिक्की खूप आवडते तर त्याच्यासाठी पाठवलंय. खजूर बर्फी आहे आणि हे पूजेसाठी पाठवलंय मला. आणि हे स्पेशली खूप म्हणजे मी बघितलं त्यावेळेस इंडियाला गेले पण मला मिळालं नाही. स्पेशली चपात्या वगैरे भाजायला खूप छान आहे आणि स्मॅश वगैरे करायचं असेल तरी. सो हे पाठवलेले आहेत. देन इथे आरवचे कपडे आहेत कारण की त्याचा वाढदिवस येतोय लवकरच जवळ, तर त्याच्यासाठी काही कपडे पाठवले. तर ही ओव्हरऑल आमचं इंडियाचं पार्सल आलंय आणि त्याच्यातनं ह्या सगळ्या वस्तू आलेल्या आहेत. आणि इथे अवधूतला राहत नाहीये, बर्फी खायची इच्छा त्याला खूप होते. सो आता तो इथे बर्फी कट करतोय. क्या बात है, लाजवाब. हे खूप हेल्दी स्नॅक आहे. हे स्पेशली मी माझ्या आईला सांगितलेलं पाठवायला. खूप हेल्दी आहे. याच्यात तुम्ही बघू शकता खूप सारे ड्रायफ्रुट्स, मस्टर्ड सीड्स आहे, पिस्ताचिओ आहे. अँड दिस इज 100% मेड विथ लव. दिस इज 100% मेड विथ डेट्स, खजूर. आणि ह्याच्यात बिलकुल साखर नाही आहे, आर्टिफिशियल स्वीटनर नाही आहे. सो हे खूप हेल्दी होतं. ओके, लेट्स गिव्ह अ शॉट. लेट्स गिव्ह अ शॉट. यमी, खूप छान आहे, क्रंची आहे मस्त. आणि आय गेस ह्याच्यात अंजीर पण घातले ताईने. खूप छान. How's it? Do you like it? Is it? Yeah. Do you want to have more?